हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे मुलं स्कूलमधून आलेली होती आणि त्यांना स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं काहीतरी खायला द्यावं लागतं. त्याच्यामुळे काही ना काही मी बनवतच असते, छोटं मोठं, किंवा घरात काही असलं तर म्हणजे ते पण देत असते. तर इथे मी केळीचं शिकरण बनवत होते. तर श्रेयाला विचारलं तर ती म्हणली चालेल मला तेच दे, म्हणून मी तिला ते बनवून देत होते. आणि केळी पण जरा पिकलेलीच होती, तर छान लागतं पिकलेल्या केळीचं. तर इथे दूध वगैरे ओतून घेतलं, केळीचे काप केले छोटे छोटे, दूध ओतलं आणि साखर वगैरे टाकायची. तूप आवडत असेल तर तूप पण टाकायचं, खूप छान लागतं. आणि मग नंतर पण थंडी चालू आहे त्याच्यामुळे तूप वगैरे मी टाकलंच नाही, कारण ते घट्टच होतं. आणि ते हलवून ना छान असं थोडंसं साईडला ठेवायचं. जेव्हा साखर वितळते ना तेव्हा खूप छान लागतं. आणि मग इथे शिकरण वगैरे माझं तयार झालं होतं. मग मी ते साईडला ठेवणार होते. नंतर मी मुलांना घेऊन येतानाच थोडंसं ना कढीपत्ता आणि थोडंसं काहीतरी भाजीला आणलं होतं. आणि कढीपत्ता वगैरे छान फ्रेश भेटलेला. तरी ते कसं माहिती आहे का, काही काही शेतकरी पण छान असं भाजी आणतात त्यांच्या शेतातला वगैरे, त्याच्यामुळे चांगलं असतं. मग तेच निवडून ठेवत होते मी. आणि आदर्शला खायचं होतं पॉपकॉर्न, त्याच्यामुळे तो माझ्या मागे लागला होता कर म्हणून. तर थांब म्हणलं तर तो सारखा मला कुकर देत होता, त्याच्यात बनव बनव म्हणून. नंतर मग मी ते चला म्हणलं बनवूनच घेऊया. कढीपत्ता ठेवला आणि नंतर इथे पॉपकॉर्न बनवायला घेतलं आणि तुम्हाला पण शेअर करावं म्हणलं. तर मी काय केलं होतं, किराणा बाजारामध्ये ना पॉपकॉर्नची मका आणली होती. तर तीच एक वाटी घेतली आणि खरं सांगू का, मी करते ना, पण हे खूप सारे होतात असं वाटतं की थोडं, पण एक वाटी घेतलं त्यातलं मी थोडेसे ठेवले, कारण मला माहीत होतं हे खूपच होणार. आणि मग नंतर ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ती मका टाकून घ्यायची, थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. आणि छान असं ते तेलात आहे ना मका पूर्ण बुडाली पाहिजे, थोडंसं तेल जास्त ओतायचं, मगच ते पॉपकॉर्न छान होतात. आणि मीठ टाकून थोडं हलवायचं ते. आणि हे बघा मी कसं केलं तसंच करायचं सेम, म्हणजे छान लागतं. आणि मग नंतर असं गरम एकदम तेल करायचं, तरच ते म्हणजे पॉपकॉर्न छान फुलले जातात. तर आता बघा ते पूर्ण म्हणजे असं हे झालं आहे आणि एक एक उडायला लागलं की लगेच झाकण लावून घ्यायचं, तर किती छान होतं आहे बघा. हे बघा कसं उडायला लागले, पटकन उडत आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, लावायचं नाही वरनं. तर एवढीशा म्हणजे छोट्या वाटीतल्या माझ्या मकाचं एवढं खूप सारे पॉपकॉर्न झालेत. आणि एवढे झाले होते ना ते कुकरमध्ये घट्ट बसले होते. मग मी लगेच काढून घेतले. तर मुलांचं इथं बघा टी व्ही बघत मस्त असे एन्जॉय चालू होता. नंतर मी इथे माझ्यासाठी चहा वगैरे बनवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.